नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओचा विषय आहे की आयझॅक न्यूटन वर्सेस अल्बर्ट आइन्स्टाईन. आयझॅक न्यूटन वर्सेस अल्बर्ट आइन्स्टाईन. तर अल्बर्ट आइन्स्टाईनने थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी किंवा सापेक्षतावाद मांडलेला आहे. दिस टू आर द लिजेंडरी मॅन ऑफ मॅथमॅटिक्स, मॅन ऑफ फिजिक्स इन द हिस्ट्री ऑफ द ह्युमन बिंग. त्या दोन लिजेंडरी मॅथमॅटिशियन मध्ये कंपॅरिझन नाही आहे, पण नक्की फिजिक्सला, सायन्सला, इंजिनिअरिंगला आणि इंटायर ह्युमन बिंगला दोघांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये निश्चित काय डिफरन्शिएशन आहे हे या पुस्तकाचा म्हणजे आयझॅक न्यूटन वर्सेस अल्बर्ट आइन्स्टाईन हे जे मी नवीन पुस्तक लिहिलेलं आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, याच्यामध्ये पण तो चॅप्टर आहे आणि नंतर तो इलॅबोरेट करून एक नवीन पुस्तक पण त्याचं लिहिलेलं आहे. तर नीट लक्षात घ्या, या पुस्तकाचा मेन विषय काय आहे माहिती आहे का, की आयझॅक न्यूटन हा थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा खरा जनक आहे. सापेक्षतावाद जो आहे ना तो आयझॅक न्यूटनने मांडलेला आहे. याचा अर्थ असा नव्हे की अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणजे नो डाऊट अल्बर्ट आइन्स्टाईनचाच सापेक्षतावाद आहे, नो डाऊट. कारण सापेक्षतावादाला जो खरा आयाम दिलेला आहे तो अल्बर्ट आइन्स्टाईनने दिलेला आहे. त्याचा मॅथमॅटिकल संपूर्ण म्हणजे ती जगाच्या इतिहासातली म्हणजे प्रिन्सिपिया मॅथमॅटिका हा न्यूटनने लिहिलेला ग्रंथ हा द ग्रेटेस्ट अचिव्हमेंट ऑफ द ह्युमन थॉट बोलतो. त्याच पंक्तीमध्ये अल्बर्ट आइन्स्टाईनचा सापेक्षतावाद बसतो, त्याच पंक्तीमध्ये. त्यामुळे अल्बर्ट आइन्स्टाईनचं श्रेय बिलकुल कमी नाही. पण माझं नवीन रिसर्च हे आहे की आयझॅक न्यूटनने सापेक्षतावाद मांडलेला आहे. कारण कॅल्क्युलसचा जनक नो डाऊट आयझॅक न्यूटन आहे. लायब्निझला श्रेय देतात, परंतु खरा जनक आयझॅक न्यूटन आहे. आणि आयझॅक न्यूटन जो आहे ना त्यानेच सापेक्षतावाद मांडलेला आहे. कारण डिफरन्शिएशन ही जी प्रोसेस आहे किंवा जे टाइम इक्वेशन आहे, लिमिट h टेंड टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1, हे टाइम इक्वेशन आहे. कॅल्क्युलस मधलं सगळ्यात फंडामेंटल जे इक्वेशन आहे, लिमिट h टेंड टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1, हा काय आहे, हा टाइम इक्वेशन आहे. आणि डिफरन्शिएशन म्हणजे टाइम डिफरन्शिएट होतो, स्पेस आणि टाइम एकमेकापासून डिफरन्शिएट होतात. डिफरन्शिएशन इज टाइम डिफरन्शिएट झाल्याशिवाय स्पेस क्रिएट होत नाही. काय, टाइम डिफरन्शिएट झाल्याशिवाय स्पेस क्रिएट होत नाही. तर सापेक्षतावाद हा खऱ्या अर्थाने आयझॅक न्यूटननेच कसा मांडलेला आहे. पुन्हा मी एक तुम्हाला हे देतो, डिस्क्लेमर देतो मी की अल्बर्ट आइन्स्टाईन हा सापेक्षतावादाचा खरा जनक आहे. पण सापेक्षतावाद हा पहिल्यांदा तो इंट्रोड्यूस झालेला आहे, पहिल्यांदा त्याचं मॅथमॅटिकल हे जर सुरू झालेलं आहे, जे पहिलं टाइम इक्वेशन आहे ते आयझॅक न्यूटनने मांडलेलं आहे. आणि पूर्ण डिफरन्शिएशन प्रोसेस जी आहे ना, डिफरन्शिएशन म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द डिफरन्शिएशन, टाइम डिफरन्शिएट होतो आणि टाइम डिफरन्शिएट होतो याचाच अर्थ टाइम सापेक्ष आहे. तर याच्याविषयी त्या पुस्तकामध्ये, त्या थिसिसमध्ये मी डिटेलमध्ये इलॅबोरेट केलेलं आहे. तर वाचकांनी ते पुस्तक वाचावं ही माझी नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.